नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा। अगदी झटपट होतो। पिझ्झा खायचं मन करत असेल, पिझ्झा बेस घरी नसेल तर हा झटपट होणारा पिझ्झा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। कढईमध्ये मी 1 चमचाभर बटर घातलंय, त्याच्यामध्ये शिमला मिरची घालते आणि शिमला मिरची थोडीशी परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, म्हणजे पटकन शिमला मिरची जी आहे ती थोडीशी रोस्ट होईल। फार आपल्याला शिजवायची नाहीये, थोडासा क्रंचीपणा त्याचा ठेवायचा आहे। पॅनवरती करणार आहोत आपण पिझ्झा, म्हणून मी काही भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा परतून घेते। जर ओव्हनमध्ये करणार असाल तर भाज्या शिजवून घ्यायची काही गरज नाही आहे, डायरेक्टसुद्धा करू शकता। तर आता इथे मी कॉर्नचे दाणे आहेत, स्वीट कॉर्न आहे हा, तो सुद्धा बटर घालून थोडासा रोस्ट करून घेतला आहे। त्याच्यानंतर काय करायचं, टोमॅटो सॉस आहे, त्याच्यामध्ये मी इथे लसूण आहे तो ठेचून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल, मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। त्यानंतर मी इथे ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत, त्याच्यावरती हा सॉस मी लावणार आहे। प्रत्येक ब्रेडवरती व्यवस्थित हा सॉस स्प्रेड करून घ्यायचा। तुम्ही इथे पिझ्झा सॉसचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण कमी साहित्यामध्ये, घरामध्ये कमी साहित्य असेल तर झटपट पिझ्झा, टेस्टी पिझ्झा कसा बनवायचा, तर त्यासाठी मी खूप कमी साहित्यामध्ये इथे पिझ्झा बनवते। तर इथे मी सॉस लावला आहे, त्याच्यावरती आपण जी थोडीशी फ्राय करून घेतलेली शिमला मिरची आहे ती इथे लावून घ्यायची आहे। शिमला मिरची लावून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे थोडा, तो सुद्धा लावून घ्यायचा आहे प्रत्येक ब्रेडवरती। खूप जास्त मी भाज्या लावत नाही आहे, थोडा थोडा करत इथे भाज्या लावते, म्हणजे ब्रेड पिझ्झा जो आहे तो व्यवस्थित उचलता येईल आणि फ्रायसुद्धा करायला सोपं जाईल। आता इथे मी काही टोमॅटो चिरून घेतला आहे, ते सुद्धा मी ह्याच्यावर एक एक करून लावते। त्याच्यानंतर आपण कॉर्नचे दाणे जे फ्राय करून घेतलेले आहेत ते सुद्धा थोडे थोडे करून लावून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर वरतून रेड चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅनो असेल तर ते सुद्धा स्प्रिंकल करून घ्यायचा, नसेल तर ब्लॅक पेपर पावडर तुम्ही इथे स्प्रिंकल करून घेऊ शकता। त्याच्यानंतर फायनल चीज ग्रेट करून घ्यायचा आहे आणि मग हा पिझ्झा जो आहे तो आपण तव्यावरती शेकवून घेणार आहोत। तर आता काय करायचं आहे, मी आधी चीज ग्रेट करून घेते प्रत्येक ब्रेडवरती। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता मी इथे पॅनमध्ये बटर घालून व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं तव्याला आणि त्याच्यावरती मी एका वेळी 2 इथे स्लाइस घालते ब्रेडचे, म्हणजे फ्राय करायला मला सोपं जाईल। जर स्पेस मोठी असेल तर 4 सुद्धा तुम्ही एका वेळी घालू शकता। झाकण ठेवायचं, चीज मेल्ट व्हायला 5 मिनटं लागतात स्लो फ्लेमवरती। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं चीजसुद्धा मेल्ट झालं आहे आणि खालूनसुद्धा सुंदर असा क्रिस्प आलेला आहे। तर आता इथे ब्रेड पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा। निरोगी खा, निरोगी राहा।